कसं झालं? हे काय एवढं किरकोळ आहे, याचं काय एवढं टेन्शन घ्यायचं आहे? जीवनात असे चढ उतार होतच राहतात तो, त्यात काय एवढं टेन्शन घ्यायचं आहे? मी नाही असल्या कुठल्या गोष्टीचं टेन्शन घेत. होईल आपलं बरं. किरकोळ तर आहे. अहो काय सांगू कोंडाबाई, कसं झालं तुम्हाला काय सांगू आता मी. अहो रोजच्यासारखं मी सकाळी उठले, अंगण बिंगण लोटलं, कोळशानं घसा दात घासलं, तोंड धुतलं. त्यानंतर मोठ्या सुनेनं एक ग्लास भरून चहा करून दिला, तो चहा मी पिला. त्यानंतर मागं गेले, शेण घाण केलं, चुली जाळ घातला, आंघोळीला पाणी तापवलं. त्यानंतर आंघोळीला जाऊन पाय घसरून पडला काय? हो नाही हो, आंघोळीला नाही गेले, थांबा की जरा सांगते. आणि त्यानंतर सून मला म्हणाली, बारक्या पोरानं शी केले सासूला जरा बघा, म्हणून त्याची शी धुतली. त्याच्यानंतर आंघोळ केली, आंघोळ करून आल्यावर देवपूजा केली, देवपूजा झाली. मग मोठी सून गरम गरम भाकरी करत होती, मुगाची आमटी केलती. मग मी गरम गरम 3 भाकऱ्या खाल्ल्या आणि 4थी भाकरी खात होती. तोपर्यंत बाहेर कोणतरी आलं म्हणून गेले हो मी, आणि तिथं पोरानं सगळं फरशी ओली केलती व आणि त्याच्यावर पाय देऊन पाय घसरून पडले की हो मी. आणि हात मोडला की हो, माझा हात मोडला हो. एवढा दुखतंय की बास हो माझा हात. काय सांगू बाई, काय झालंय ग माझं.